बुलेटिनमध्ये आपण घेणार आहोत महत्त्वाच्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा। बीडमध्ये काल ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी महाएल्गार सभा पार पडली आहे। या सभेमध्ये ओबीसी नेते छगन भुजबळांनी चांगलीच फटकेबाजी केली आहे। महाएल्गार सभेमधून छगन भुजबळांनी थेट सरकारलाच घरचा आहेर दिलाय। विखार पसरवणाऱ्या राधाकृष्ण विखे पाटलांना सोडणार नसल्याचा थेट हल्लाबोल सरकारमध्ये मंत्री असलेल्या भुजबळांनी केलाय। त्याचवेळी तुमच्या नेत्यांना आवराचा थेट इशाराही त्यांनी भाजपला दिलाय। सुनार समाज, नाभिक समाज, कुणबी सेना, माळी महासंघ समता परिषद मोठे आमचे वकील उभे आहे। माझी खात्री आहे आम्हाला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही। पण आम्ही दुहेरी लढाई लढणार आहोत। एक तर न्यायदेवतेकडे आणि दुसरा जो आहे रस्ता तर आमच्याच बापाचा आहे, लक्षात ठेवा। काय तुम्ही सांगता? मला सांगता तुम्ही येऊ नका। आणि मगाशी सांगितलं, मला वाटतं हक्काने सांगितलं, तो विखे कसा काय आला? विखे आला आणि सगळ्या महाराष्ट्रामध्ये विखार पसरवून गेला। दरम्यान मुख्यमंत्री फडणवीसांबाबत दोन्ही नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे। त्यांचं टार्गेट फडणवीस, ओबीसी टार्गेट नाहीत असं भुजबळ म्हणाले आहेत। तर मराठ्यांची मनं जिंकण्याचं काम फडणवीसांनी केलंय अशा शब्दांमध्ये जरांगेंनी त्यांचं कौतुक केलंय। तसेच फडणवीसांना बदनाम करण्यासाठी काम केलं जातंय असंही जरांगे म्हणाले। ही जी मंडळी आहेत ना, ही तुमच्या वाईटावर आलेली आहे, तुम्हाला अडचणी निर्माण करणार आहेत। त्यांचं टार्गेट ओबीसी नाहीये, त्यांचं टार्गेट देवेंद्र फडणवीस आहे, लक्षात ठेवा। काही करू फडणवीस डॅमेज करायचे आणि फडणवीस साहेब काय त्याला डॅमेज होत नाही। फडणवीस साहेबांनी मराठ्यांचं मन जिंकलंय, त्याच्यामुळं त्याची काय चाल चलत नाही आता। आणि फडणवीस साहेबांच्या लक्षात आलं नाही याची अवकात किती आहे। तिथं आमची घोंगडी बैठक झालेली आहे, इथं आमची घोंगडी बैठक आहे। त्यामुळं ओबीसींनी स्पष्ट नाकारलं त्याला, कारण ते एका जातीचे काम करायला लागले। बीडमध्ये काल ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी महाएल्गार सभा पार पडली। या सभेमध्ये ओबीसी नेते छगन भुजबळांनी चांगलीच फटकेबाजी केली आहे। आमचा मराठा समाजाला कुठलाही विरोध नाहीये, मात्र मराठा आणि ओबीसी समाजामध्ये अंतर पाडण्याचं काम अंतरवलीच्या पाटलांनी केलंय असा घणाघाती आरोप मंत्री छगन भुजबळांनी मनोज जरांगे पाटलांवर केलाय। मराठा समाजाला आमचा विरोध नाही। मगाशीच सांगितलं धनंजयराव मुंडेंनी, मराठा समाज आणि आमच्यामध्ये अंतर पडलं असंच बोलले ना। अरे हे अंतर ह्या अंतरवालीच्या दरिंदे पाटलामुळे पडलं। भुजबळांनी केलेल्या आरोपावर मनोज जरांगे पाटलांनी प्रत्युत्तर दिलंय। कितीही दडपण आणलं तरी आरक्षण घेणार असं जरांगे म्हणाले। त्यामुळे आता पुन्हा एकदा भुजबळ आणि जरांगेंमध्ये वार पलटवार सुरू झाल्याचं चित्र आहे। काही म्हणता येते आता बुद्धी ढळली, अक्कल दाढ पडली। अक्कल दाढ असते माणसाला, त्या घुरट भुजबळची पडली वाटतं। ते घुरट सगळीकडे ते वास दरवळतो का, तसं ते घुरट सगळीकडे हिंडत आहे आणि ते त्याच्या चक्रव्यूहात सगळ्यांना घ्यायला लागलं। ओबीसी नेत्याला त्याचा देवारा करून घ्यायला लागले आणि ओबीसीच्या नेत्याचा सुद्धा घ्यायला लागले। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ओबीसीतूनच आरक्षण घेणार आणि तेही मराठ्याला देणार। तुम्ही कितीही दडपण आणण्याचा प्रयत्न करा, त्याला मी बीडचे मराठी म्हणते एवढं लक्षात ठेवा। ते कमजोर कच्चे नाहीत, सहन करतात फक्त। तुम्ही काय धमक्या देता भाषणातून? दरम्यान ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी दशवार्षिक जनगणनेसोबत जात गणना करण्याची मागणी पुन्हा एकदा केली आहे। यासाठी पंतप्रधान मोदींनी पूर्वी दिलेल्या आश्वासनाची भुजबळांनी बीडच्या महाएल्गार सभेमध्ये आठवण करून दिली आहे। सोबतच स्वर्गीय गोपीनाथ मुंडे आणि समीर भुजबळ यांनी संसदेमध्ये जात गणनेची मागणी लावून धरलेली होती, याची आठवण देखील भुजबळांनी करून दिली आहे। जनगणनेची मागणी समीर भुजबळ आणि मुंडे साहेब त्या दोघांनी अख्ख्या पार्लमेंटमध्ये दणाणून सोडली होती।
जनगणना जी दशवार्षिक होते, जनगणना आयुक्त, कमिशनर, सेन्सस कमिशनर, ती खरी असते. खोटं सांगितलं तर तुरुंगाची सजा आहे. पण प्रणब मुखर्जीने ते केलं नाही. त्यांनी काय केलं? प्रत्येक राज्याला सांगितलं तुम्ही करा, आणि तिथे आमची फसगत झाली. तिथे गोपीनाथराव पण फसले आणि आम्ही सगळे फसलो. मोदी साहेबांनी सांगितलं की आम्ही जातगणना करणार. मोदी साहेब, आमची तुम्हाला हात जोडून विनंती आहे, दशवार्षिक जनगणनेबरोबरच जातगणना झालीच पाहिजे. अरे गोपीनाथरावांनी सुद्धा सांगितलं, अरे आमचे तुम्ही बकरे, मेंढ्या, शेळ्या त्याची सुद्धा जनगणना करता, आमची सुद्धा जातगणना करा. ते आता करा. दरम्यान जनगणनेचा विषय असेल तर राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये तुमचंच सरकार आहे, त्यामुळे काय करायचे ते तुम्ही बघा, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटलांनी दिली आहे. पुढे बोलताना GR रद्द करण्याची चूक करू नका, अन्यथा बीड जिल्ह्यातल्या मराठ्यांना ताकद दाखवावी लागणार, असा इशाराही जरांगे पाटलांनी दिलाय. मराठा 50-55% एकटा मराठा आहे. त्याच्या आकडेमोडीवर कोण किंमत देते? जनगणनेचा विषय तर खालीवर सरकार तुमचंच आहे. तुम्ही तुमचं बघा ना काय ते. तुम्ही फक्त एक खोड काढू नका GR रद्द करण्याची आणि मराठ्यांच्या पोरांचं आयुष्य उद्ध्वस्त करायची. तुम्ही मराठी इतके सोपे समजू नका. हो, तुम्ही जर GR रद्द करायसाठी आणि कुणबी नोंदी रद्द करायसाठी इतके जर मुळावर उठलेला असताल तर बीड जिल्ह्यातल्या मराठ्यांना सुद्धा ताकद दाखवावीच लागणार. काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटलांनी 58 लाख कुणबी नोंदी सापडल्याचा दावा केला होता. त्यावर बीडमध्ये झालेल्या महाएल्गार सभेमधून गोपीचंद पडळकरांनी जरांगे पाटलांवर चांगलाच निशाणा साधलाय. जिल्ह्यातील लोकसंख्येची आकडेमोड करत जातनिहाय जनगणना होईल तेव्हा तुमचा बाजार उठल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा गोपीचंद पडळकरांनी दिलाय. आता मागे आकडे येतात, 58 लाख नोंदी सापडल्या. 58 लाख कशाला म्हणतात? एक जर 100 वर्षापूर्वी 58 लाख नोंदी सापडल्या, आमची संख्या म्हणजे 5 कोटी आहे. बुलढाणा असेल, तिकडं गोंदिया असेल, वर्धा असेल, चंद्रपूर असेल, गडचिरोली असेल आणि नागपूर असेल. इकडं तर मराठा समाज पूर्वीच कुणबी झालाय. कोकणातला मराठा समाज म्हणतोय आम्हाला कुणबीचा दाखला नको. तिथं राहिला नाशिक, धुळे, जळगाव आणि तुमचे इथले जिल्हे छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, धाराशिव, लातूर, 17 जिल्ह्यामध्ये 5 कोटी असतात का रे? कुठलं तुमचं कॅल्क्युलेटर आहे? जातनिहाय जनगणना ज्या दिवशी होईल तेव्हा तुमचा बाजार उठलेला असेल हे तुम्ही लिहून ठेवा. भुजबळांनी आपल्या भाषणामधून शेरो शायरीच्या माध्यमातून टोलेबाजी केली आहे. अधिकार की लढाई में नियंत्रण नहीं भेजे जाते, तुम जिंदा हो तो जिंदा नजर आना जरुरी है, असं भुजबळांनी सुनावलंय. महाएल्गार मेळाव्याला राज्यातल्या मातब्बर ओबीसी नेत्यांची एकजूट होणं अपेक्षित होतं, मात्र मेळाव्याला मंत्री पंकजा मुंडेंची अनुपस्थिती चांगलीच जाणवणारी होती. त्यामुळे भुजबळांची शेरो शायरी नाव न घेता पंकजांना केलेली टोलेबाजी होती, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळामध्ये रंगतेय. हे आमच्यावर नाराज होतात, आम्हाला बोलवलं नाही, अमुक नाही, तमुक नाही. काही लोक म्हणतात की आमचा फोटो छापला नाही, आम्हाला बोलवलंच नाही. मला त्या सगळ्यांना सांगायचं आहे, अधिकार की लड़ाई में निमंत्रण नहीं भेजे जाते. जिनका जमीर जिंदा है वो खुद समर्थन में आ जाते हैं. राज्य सरकारनं 2 ऑक्टोबरला मराठा आरक्षणाचा GR काढला. त्यानंतर 3 ऑक्टोबरला एका व्यक्तीनं सकाळी जात प्रमाणपत्रासाठी अर्ज केला आणि त्याला लगेच संध्याकाळी जात प्रमाणपत्र मिळालंही. आम्हाला जात प्रमाणपत्रासाठी 10 महिने लागतात आणि त्यांना एका दिवसात प्रमाणपत्र कसं मिळतं, असा सवाल भुजबळांनी महसूल मंत्री बावनकुळेंकडे उपस्थित केला. त्यानंतर हे तत्काळ थांबवलं नाही तर ओबीसी आमचा DNA आहे आणि तो कधी सरकेल सांगता येत नाही, असा इशाराही त्यांनी दिलाय. 3 ऑक्टोबर 25ला सकाळी अर्ज केला, त्याच दिवशी संध्याकाळी जात प्रमाणपत्र मिळालं. मी तुमच्या त्या आपल्या महसूल मंत्री बावनकुळेंना सांगितलं,
म्हटलं एवढे फास्ट अधिकारी कधीपासून जन्माला आले या देशात? आम्हाला 10 महिने लागतात, याला 10 तासात? हे जर थांबवलं नाही ना तर लक्षात ठेवा, आपणच सांगितलं ओबीसी आमचा डीएनए आहे. हा डीएनए कधी सरकल काही सांगता येणार नाही. ओबीसींच्या हक्कासाठी मैदानामध्ये उतरलेल्या नेत्यांमध्येच आता उभी फूट पडल्याचं दिसून आलंय. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाड यांनी आधीच वडेट्टीवार ओबीसी समाजाची दिशाभूल करत असल्याचं सांगितल्यामुळे ओबीसींमधले मतभेद चव्हाट्यावर आले होते. त्यातच आता बीडच्या महाएल्गार सभेमध्ये छगन भुजबळांनी थेट विजय वडेट्टीवारांना लक्ष्य केलंय. वडेट्टीवारांचा व्हिडिओ दाखवत त्यांनी भूमिका दुटप्पी असल्याचा गंभीर आरोप भुजबळांनी केलाय. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी वडेट्टीवार करत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. तसंच तुम्ही वारंवार बदलत असाल तर हे चालणार नाही असा इशाराही भुजबळांनी दिलाय. त्यामुळे ओबीसी न्यायासाठी मैदानामध्ये उतरलेल्या नेत्यांची तोंड 3 दिशांना विभागली गेली आहेत. वडेट्टीवार, एकच मुद्दा घेऊन तुम्ही उभे राहा, आम्ही तुमच्या बरोबर आहे. पण जरांगीच्या तिथे जाऊन एक बोलणार, मराठा समाजाला आरक्षण दिलंच पाहिजे म्हणून. अंबडच्या मिटिंगमध्ये येऊन तुम्ही सांगा आम्ही तुमच्या बरोबर आहोत, नंतर आमच्याकडे आमचा परत पाठ फिरवणार, हे कसं काय शक्य आहे? दरम्यान चष्म्यावरून धनंजय मुंडे आणि मनोज जरांगेंमध्ये वार पलटवार रंगलाय. जरांगे पाटलांनी धनंजय मुंडे यांचा परळीचा चष्मेवाला असा उल्लेख केला होता. त्यावर मुंडेंनी चष्मा आवडला असेल तर आपण द्यायला तयार असल्याची प्रतिक्रिया दिली. त्यावर मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा प्रत्युत्तर दिलं. चष्मा कुणी मागितलाय? तुझा रक्तानं भरलेला चष्मा तुलाच ठेव, असं जरांगे पाटलांनी म्हटलंय. माझा डोळा शाबूत आहे, पण ऑपरेशन झाल्यामुळे जास्त फडफडतंय. हे आणखीन जास्त फडफडू नये बाबा, म्हणून चष्मा घातला. आता माझ्या चष्म्याची सुद्धा अडचण आहे. तो म्हणतो परळीचा चष्मेवाला, आवडलाय तर घेऊन जा. पण ओपून दिसल का नाही मला माहित नाही. ओपून दिसायला पाहिजे. ओपून म्हणजे आपल्याला कळालं ना आपली भाषा. मग त्यांना जगताला वाटत असेल की आपणच लय वाचाळ आहेत, समजायचं कारण नाही. त्याला का वाचत म्हणून बोललो? कवच नाही तो वाचात्मा कशाला? तो हा चष्म्यात काय बघितलंय सगळ्यांनी? तो हा चष्मा कशाला? तो हा चष्मा तुलाच राहून दे. असेच हातरंगेव रक्तानी तो हा चष्मा तुलाच राहून दे, त्या रक्ताने भरलेला. धनंजय मुंडेंनी कालच्या सभेमध्ये नाव न घेता मनोज जरांगेंवर टीकेची झोड उठवली आहे. कुणाला घाबरायचं नाही, अंगावर आला तर शिंगावर घ्या, असं मुंडे म्हणाले. तुला जीआर तरी कळतो का, असा खोचक सवालही मुंडेंनी उपस्थित केलाय. 2 वर्षांपासून एका व्यक्तीनं एका प्रवृत्तीनं ओबीसी एसटी एसी मध्ये अंतर पाडलेलं आहे, असंही मुंडे म्हणाले. कुणाला घाबरायचं? कुणी अंगावर आलं म्हणजे पडळकर साहेब, हाके साहेब किती डोकेबाज माणूस म्हणायचा. दसऱ्याचा मेळावा संपला रे संपला की ते म्हणले धनगराचं आरक्षण 94ला जे झटक्यात दिले करून 94चा जीआर रद्द करा. ह्याला जीआर तरी कळत असेल. धनगराचा काढा म्हणला, पुन्हा म्हणला वंजाऱ्याचा बी काढा 2%. आता एक मोठी बातमी. बीडमध्ये काल मराठा समन्वयक गंगाधर काळकुटेंनी 1994चा जीआर जाळून टाकलाय. यावरून त्यांनी छगन भुजबळ यांना देखील विरोध केलाय. भुजबळांनी आधी राजीनामा द्यावा मगच बीडमध्ये यावं असं आव्हान काळकुटे यांनी दिलं होतं. यावरून कालच्या ओबीसी महाएल्गार सभेमधून भुजबळ आणि लक्ष्मण हाकेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. आम्ही कुठं म्हणलो आमची जहागिरी, पण तुम्ही या जिल्ह्यात येत असताना मंत्रिपदाची झूल पांघरून यायचं आणि इथं मराठा आणि ओबीसी वाद लावायचा, मंत्रिपदाचे सगळे लाभ घ्यायचे. शपथ जी घेतली तुम्ही मंत्रिपद घेताना
त्याचा भंग करायचा. आणि हे जर कायदा मोडून तुम्ही इथं मराठ्याला विरोध करायला येत असताना तर आम्ही सुद्धा विरोध करणार. इथून पुढे तुमच्यावर आम्ही कोर्टातली लढाई लढू आणि रस्त्यावरली सुद्धा लढाई लढायला आम्ही ठाम आहे. तो काळ तोंडे म्हणतो छगन भुजबळ कसा येतो इकडंच ते बघतो. अरे काय तू बघतो, काय बघणार आहेस तू रे? अरे असे खूप झेलून झाले आणि त्या सगळ्यांना सांगतो उडवाच मान माझी माझा नकार नाही. उडवाच मान माझी माझा नकार नाही. इतकीच शर्त आहे मी वाकणार नाही. धोका जरी मला रस्त्यात दुश्मनांचा मागे फिरावयाचा विचार कदापि नाही. तू काय रे काळ तोंड्या मला थांबवतो? कोण काळ कुठे, कोण काय नाव घेताय त्याचं सारखं? कोण आहेत ही माणसं? अरे बीड जिल्हा का यांच्या बापाची जहागिरी आहे का? बीड जिल्ह्याचा 7/12 यांच्या नावावर लिहिलं आहे. अरे रात्रंदिवस या बीड जिल्ह्यामध्ये आम्ही फिरतो आहोत. आता ही सामाजिक न्यायाची लढाई आहे. प्रत्येक दिवाळीमध्ये नाशिक जिल्ह्यामधल्या बाजार समित्या काही दिवस सुट्टी घेतात. यावेळी लासलगाव, पिंपळगाव, बसवंतसह जिल्ह्यामधल्या काही बाजार समित्या शुक्रवारपासून 8 दिवस तर मनमाड बाजार समिती 7 दिवस बंद राहील. या कालावधीमध्ये कांद्याचे लिलाव होणार नाहीत. या संदर्भातील माहिती आधीच जाहीर करण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांना धास्ती वाटते. शेवटचे 2 दिवस कांदा विक्रीसाठी शेतकऱ्यांनी बाजार समित्यांमध्ये मोठी गर्दी केली होती. सलग 4 ते 4.5 महिने पाऊस राहिल्यामुळे साईमध्ये साठवलेला कांदा बराचसा खराब झालाय. साईमध्ये साठवलेला माल 8 दिवस विकता येणार नसल्यामुळे तो अधिक खराब होण्याची धास्ती आता शेतकऱ्यांमध्ये आहे. दिवाळीमध्ये खोबऱ्याच्या दरामध्ये मोठी वाढ झाली आहे. दिवाळीमध्ये खोबऱ्याला मागणी असते आणि त्यामुळे पुणे, मुंबई, ठाण्यासह राज्यामधल्या सर्व प्रमुख बाजारपेठांमध्ये 1 किलो खोबऱ्याचे भाव हे 500 रुपयांपर्यंत पोहोचलेत. दक्षिणेकडील राज्यांमध्ये नारळाचं उत्पादन कमी झाल्यामुळे 4 महिन्यांपासूनच नारळ तसेच गोटा खोबऱ्याचे दर तेजीमध्ये आहेत. कोल्हापूर हायकर्स फाउंडेशननं पन्हाळगडावर दीपोत्सवाच्या तेजोमय प्रकाशामध्ये एक सांज पन्हाळगडावर उपक्रम साजरा केलाय. दीपोत्सवाचा शुभारंभ युवराज्ञी संयोगिताराजे संभाजीराजे छत्रपती यांच्या शुभ हस्ते शिवमंदिराचे पूजन करून साजरा झालाय. पहिला दिवा शिवरायांच्या चरणी अर्पण करण्यात आला. शिवमंदिर आणि महाराणी ताराराणी साहेबांचा राजवाडा परिसरामध्ये हजारो दिवांच्या साक्षीनं ऐतिहासिक वातावरण अनुभवायला मिळालं. कार्यक्रमादरम्यान वीरभद्र मर्दानी आखाडा कोल्हापूर यांनी शिवकालीन युद्धकलेची थरारक प्रात्यक्षिकाही सादर केली आहेत. सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरातील कारनं अचानक पेट घेतलाय. अग्निशमन दलानं तत्काळ आग विझवली. आग लागल्यानंतर कोणी नसल्यामुळे जीवितहानी टळली, मात्र कारचं मोठं नुकसान झालंय. वाघांची संख्या वाढावी यासाठी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पानं ताडोबा व्याघ्र प्रकल्पाकडे 8 वाघिणींची मागणी केली आहे. याबाबतच्या प्रस्तावाला केंद्र सरकारनं मान्यता दिली आहे. ताडोबा ते सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हे अंतर जवळपास 1000 किलोमीटर असल्यामुळे या 8 वाघिणींनी हेलिकॉप्टरच्या मदतीनं पाठवलं जाणार आहे. रणजी करंडकाच्या सलामीच्या लढतीमध्ये गतविजेत्या विदर्भानं तिसऱ्याच दिवशी नागालँडचा 1 डाव आणि 179 धावांनी धुव्वा उडवलाय. बंगळुरूमध्ये खेळवण्यात आलेल्या या सामन्यामध्ये विदर्भानं 463 धावांचा डोंगर उभारला होता. त्यानंतर नचिकेत भुते आणि हर्ष दुबेच्या भेदक गोलंदाजीसमोर नागालँडच्या फलंदाजांनी दोन्ही डावामध्ये लोटांगण घातलंय. नागालँडचा पहिला डाव 171 तर दुसरा डाव अवघ्या 113 धावातच आटोपलाय. भुते आणि दुबे या जोडगोळीनं दोन्ही डावामध्ये मिळून प्रत्येकी 6 विकेट्स घेत विदर्भाच्या विजयामध्ये मोलाचे योगदान दिलंय. या बातम्या